हॅलो मित्रांनो, मी लक्ष्मीकांत पांचाळ, लक्ष्मी मॅथमॅटिक्स क्लास देगलूर. आज आपण 12वीच्या पार्ट 2 कडे जाण्याच्या अगोदर आपण पार्ट 2 मध्ये काय काय टॉपिक आहेत बघूया. टॉपिक आहे डिफरन्शियल. डिफरन्शियल जर समजावं म्हणलं तर आपल्याला लिमिट आलं पाहिजे. लिमिट आलं तर आपल्याला डिफरन्शियल येऊन जाते. डिफरन्शियल आलं तर आपल्याला इंटिग्रेशन येते. इंटिग्रेशन नंतर डेफिनाइट इंटिग्रल, इनडेफिनाइट इंटिग्रल, डिफरन्शियल इक्वेशन आणि बायनॉमियल थेरम, हे काही गणित आहेत. मग लिमिट काय आहे आज आपण हे बघणार आहोत. लिमिट थोडं बेसिक, आणि यावर आपण सगळ्यावर व्हिडिओ बनवित जाऊ. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मित्रांना शेअर करत राहा. मग आपण पहिल्यांदा कोणता लिमिटचा पहिला क्वेश्चन बघणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे? लिमिट x टेंड्स टू 2 x to the power 3 minus 2 to the power 3 divided by x minus 2 जर असेल तर कसं हे बघणार आहोत. जर आपण जर बघायला गेल्या मित्रांनो, हा फॉर्म कोणता आहे? हा काय ए आहे आणि हा काय बी आहे. मग आपल्याला फॉर्म्युला नाही ते वापरता येते. लिमिट एक्स गोज टू 2, मग ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय? ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 2, आणि काय दुसरा काय ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 डिवायडेड बाय एक्स मायनस 2. गेट कॅन्सल, एक्स मायनस 2. मग काय उरलं? लिमिट एक्स गोज टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 म्हणजे एक्स गोज टू 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. 2 म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 4. 2 चा स्क्वेअर किती? 4 प्लस 2 टू द 4 प्लस 4 म्हणजे किती मित्रांनो? हा झाला 12. मग आता आपण हॅलो मित्रांनो, आता हा क्वेश्चनच आपण फॉर्म्युला टाईपनं कसं बघता येते और बघायला जर गेल्या तर आपल्याला काय आहे क्वेश्चन बघा. लिमिट इथूनच आन्सर सुरू करू आपण. लिमिट एक्स गोज टू 2 एक्स टू द पॉवर 3 मायनस 2 टू द पॉवर 3 एक्स मायनस 2 असेल तर आपल्याला काय लिहिता येते जर बघायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला मित्रांनो? लिमिट एक्स गोज टू ए एक्स टू द पॉवर एन मायनस ए टू द पॉवर एन डिवायडेड बाय एक्स मायनस ए असेल तर याला आपण काय लिहिता येते? एन इंटू ए हा बेस पॉवर एन मायनस 1, राईट. म्हणजे इथं पॉवर एन किती आहे? 3 आहे आणि बेस किती आहे मित्रांनो? 2 म्हणजे 3 इंटू 2 पॉवर 3 मायनस 1 म्हणजे 3 इंटू 2 टू द पॉवर 3 मायनस 2 2 टू द पॉवर 2 3 इंटू 4 इज इक्वल्स टू 12. आलं मित्रांनो गणित. हा आपण फॉर्म्युला मेथडनं बघल्या. मग कोणता फॉर्म्युला? ए क्यूब मायनस बी क्यूब. आणि हा आपण फॉर्म्युला मेथडनं बघल्या. कोणतं फॉर्म्युला मेथड? लिमिट एक्स गोज टू ए एक्स टू द पॉवर एन मायनस ए टू द पॉवर एन डिवायडेड बाय एक्स मायनस ए असेल तर या फॉर्म्युलानुसार बघल्या. दोन्ही पण सोपे आहेत मित्रांनो. शक्यतो करून तुम्ही हा फॉर्म्युलानच लिमिटचे क्वेश्चन सोडवा. ओके. मग मित्रांनो आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन काय आहे? लिमिट यू गोज टू 1 यू टू द पॉवर 4 मायनस 1 डिवायडेड बाय यू टू द पॉवर 3 मायनस 1 असेल तर ह्याला कसं सोडवायचं आपण हे बघणार आहोत. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आताच बघले आपण. कोणता आहे मित्रांनो? लिमिट लिमिट एक्स गोज टू ए एक्स टू द पॉवर एन मायनस ए टू द पॉवर एन असेल आणि एक्स मायनस ए असेल तर एन इंटू ए टू द पॉवर एन मायनस 1. बघा मित्र, इथे एक्स टू द पॉवर एन आहे, डिवायडेड मध्ये काय एक्स आहे, आणि ए टू द पॉवर एन डिवायडेड मध्ये काय ए आहे. तेव्हाच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकता. मग इथं जर बघायला गेले आपल्याला काय यू टू द पॉवर 4 आहे म्हणजे 1 चा पॉवर किती? 4 पण लिहू शकता 4 पण, आणि यू बरोबर 1 आहे. जर 1 ठेवल्या 1 चा पॉवर 4 मायनस 1 चा पॉवर 4 काय होते? 0 बाय 0 म्हणजे काय होते? कॅन नॉट बी डिटरमाइंड, इन्फिनिटिव्ह. मग ह्याला कसं सॉल्व्ह करायचं आपण जर बघताना हा क्वेश्चन जसं लिमिट यू गोज टू 1 यू टू द पॉवर 4 मायनस 1 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय यू टू द पॉवर 3 मायनस 1 टू द पॉवर 4. तुम्ही जर बघायला गेले तर खाली आपल्याला बेस मध्ये काय पाहिजे? डिनॉमिनेटर मध्ये एक्स मायनस ए पाहिजे. मग एक्स मायनस ए जर पाहिजे तर इथं काय पाहिजे आपल्याला? यू मायनस 1. यू मायनस 1 यू मायनस 1 इथं ऍडजस्टमेंट करतो 1 टू द पॉवर 3, राईट. मग यू मायनस 1 जर करत असेल तर आपल्याला कळत चालेल लिमिट यू गोज टू 1 यू टू द पॉवर 4 मायनस 1 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय यू मायनस 1 हा एक झाला डिवायडेड बाय लिमिट यू गोज टू 1
यू टू द पॉवर 3 मायनस 1 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय यू मायनस 1 हा सेपरेट लिमिट लिहून टाकलो. मग आता आपल्या फॉर्म्युल्याकडे बघा. फॉर्म्युला आणि हा क्वेश्चन ॲज इट इज दिसत आहे. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, पॉवर किती आहे 4 म्हणजे 4 इंटू बेस किती आहे तर 1 1 इंटू 4 मायनस 1 डिवायडेड बाय काय लिहिता येते तर पॉवर किती आहे 3 इंटू बेस किती आहे तर 1 1 पॉवर 3 मायनस 1. राईट मित्रांनो, काय अडचण तुम्हाला. मग इथं जर बघायला गेलं 4 ला 4 1 चा पॉवर 3 डिवायडेड बाय 3 इंटू 1 चा पॉवर किती मित्रांनो 2. मग हा जशाच तसं म्हणजे 4/3 हा आपला आन्सर. राईट राईट. मग हे दोन क्वेश्चन तुम्ही या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करा मित्रांनो. ओके. तुम्हाला आणि काय अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर पाठवेल.